चेअरमन काय हो? चेअरमन पावली हरवली काय? पावली नाही बाबा, लय घोळ झालाय आता. काय झालं? इकडं कुठं? अरे का असं झालंय की ती अंगठी हरवली माझी. अंगठी? हा बाबा अंगठी. आता ते धोंड्याच्या महिन्यात सासरवडीत गेलो होतो धोंडे खायला. तर मंडळी तिच्या बापा संग लय भांडली, माझ्या नवऱ्याला 1 तोळ्याची अंगठी करा करा. तर ते सासरवाडीने केली होती अंगठी आणि नेमकंच ती हरवली. आता ती तर बाई मग आमच्या बाई साहेबांनी नाही बघितली माझ्या हातात अंगठी, तर ती असं डोकं खाईन. तिला जर सांगितलं ना मी तुला 4 तोळ्याची करून आणतो बोटात, तरी ऐकायचं. माझ्या बापाने दिली होती, माझ्या बापाने दिली होती आणि माझ्या सासू आपलं बाहेरची होती. केवढ्याची होती? मग किती तोळ्याची होती? 1 तोळ्याची होती, लय मोठी नव्हती. 1 तोळा म्हणजे थोडं झालं का? 50-55 हजार रुपये लागले. 64,000 येत आता. 64,000 रुपये. पण आता काय करतो नेमकं गेले कुठं तुम्ही? मस्त सगळ्या दुनियात हिंडत होतं, राणा वानात सगळीकडे हिंडलो. पुढे पडली पोटातून, मला सापडा ना. ती तर अंगठी आहे ना बाईला नुसती हातातच दिसली पाहिजे. माझ्या बापाची खून आहे आणि माझ्या बापाने केलेली. आम्ही सापडले, आम्हाला काय देतात? आयला लय बरं होईल. माझ्या एकट्याची सापडा ना, तुम्हाला 5,000 बक्षीस देईन बा. 5,000. 5,000 रुपये? एवढी अंगठी आहे ना, चला, रोख मोजून घ्यायची कॅच. गावात हिंडले होते का? गावात हिंडलो होतो. ग्रामपंचायत ऑफिस, सोसायटी, मळा, जिथं नाही तिथं गेलो. त्यामुळे एवढा वेळ लागतोय सापडायला. ओके, चला चला, आम्ही सांगा बरं मग मी सापडतो आणि तुम्हाला सापडलं तर लय बरोबर. चला. सापडतो चांगलं होईल. बघतो. नीट बघा बरं का, 5,000 रुपये भेटणार आहेत. 5,000 रुपये आपल्याला. तुला पानात आणि अंगठीत फरक कळतो काय? काय शोधिता? शोधिता अंगठी अंगठी आणि 5,000 रुपये भेटणार आहेत. अंगठी? अरे चेअरमनची अंगठी हरवली गावात आणि त्यांनी 5,000 रुपये बक्षीस सापडलंय, ठेवलंय ज्याला सापडन त्याला. हा वय? हा, मला माहिती आहे अंगठी कुठं असेल. कुठे कुठे? चला, तुला खरं माहितीये? हा, चेष्टा नको रे. घंटे 5 काम व्हायचेत ना. हा, चल चला मग. चल चल चल. 1 तोळ्याची अंगठी चेअरमन तुम्हाला सांभाळता येत नाही आणि चालले गाव सांभाळायला म्हणे आम्हाला ग्रामपंचायत ताब्यात द्या. आता काय कुठं काढून ठेवली का कुठं पडली काय कळाना बरं का. पण 60,000 रुपये सोनं झालंय चेअरमन. 64,000 रुपयाची होती. प्युअर 24 कॅरेट. कॅरेट. हो, पिढ्याचीच होती ना काय? वेळेचीच होती. काय आता काय पुढं बस सासरे तुमचे आणि खर्च करतेत राव. खर्च करतेत. हा, सापडली का? गेली होती. मला तर काही सापडली नाही बुवा. ये होते काय शोध मोहिमेवर? यांना सांगितलं ना हा? वा 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 वा. याच्यामुळेच हारी होती. असं पुरी मापाची आपली अंगठी आहे आणि यांना सांगितलं सर पण मी 5,000 रुपये रोज बक्षीस, रोख बक्षीस. अंगठीपेक्षा आहे ना मला घरचा दाखले होता. सासूरवाडीची होती. नुसती माय बाहेरची अंगठी, माय बाहेरची अंगठी. तिला एकदा नेऊन दाखिली. आता कुठं मोजीत बस आता देऊन टाका सगळे. नाही 5च द्यायचे. देऊन टाका राव. हा, दरा 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 दरा, हे 5,000 रुपये. हे राहू दे तुम्हाला. का हो? आला बघा आता लय उदार मत. उदार नाही, मग आम्ही अंगठी शोधायला तुमच्या घरी बी गेलतो. बघा आता. वहिनी साहेबांना कळालं तुमची अंगठी हरवली. हा, मग त्यांनी तिकडे तुमच्या सासरवाडीला फोन केला. मग तुमच्या सासरेनी आणि मेवणीने बक्षीस जाहीर केलं. अंगठी सापडणाऱ्याला 5,000 हा. आणि कुठं सापडली या सांगणाऱ्याला अजून 5,000. मग तुमचे 5,000 घेण्यापेक्षा तिकडचे 10,000 घेतलेले परवडत नाही का मला? तिकडचे 10,000. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. 5,000 10,000चं बक्षीस कोण काय ना करील. हा, मी अंगठी त्यांना दाखवणार ही अंगठी द्या 5 आणि अंगठी सापडली सुजाताबाईच्या खाटाखाली. गंठन काही असे डोकं चालित. नाही नाही नाही, काय डोकं चालितोय? खरं सांग कुठं सापडली? सुजाताबाईकडून. संपला विषय. चेअरमन तुमचा विषय संपला. तुम्ही कुठेतरी परागांदा व्हा, तडी पार व्हा, लपून बसा, गावात येऊ नका. तुमचा सासरा म्याव ना नाद नाही करायचा बाबा त्यांचा. अरे 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 आधी हानी ते मग विचारित काय झालं म्हणून. अहो पण चेअरमन आता तुम्ही याच्यातून रस्ता दाखवायचा का मला? अजून खड्ड्यात घाली तर तिकडे गडबडले, सरपंच आहेत ते, चेअरमन नाही. लई धाकराव बायको. लय धाक. सरपंच ते आता तुम्ही याच्यातून वाचवायचं मला का कुठं काही खड्ड्यात घालायचं अजून? अहो पण सुजाताबाईच्या खाटाखाली अंगठी सापडली. अहो तुम्ही करीत काय होते चेअरमन? अहो ते द्या सोडून तुम्ही बोलूच नका. आता बाईसाहेबांना बी कळालंय का ही अंगठी सुजाताबाईच्या खाटाखाली सापडली. आता त्या तिकडे सांगते आणि मेवण्याला आणि सासऱ्याला. आणि चेअरमन आता काय खरं नाही तुमचं.
सरपंच त्या भाग लागली, आता त्याला आमची chairman बोबडी वळायला बनायला. लागली पार या अंगठी होतं वर. होतं हे असं हा. होतं. आता काहीतरी मिटायचं बघा उग नका आता तिकडे लय चुलीत लाकडं घालू. मिटायचं म्हणता हा एक काम करा तुम्ही, सांगा कानच सांगा. ही जी अंगठी आहे ना ही तुमची नाहीच असं सांगा, म्हणजे काय होईल विषय संपून जाईल. सासराने मी म्हणा घाबरत नाही. सुशेताबाईची आपली अंगठी ही अंगठीच आपली नाही. हा हे राहू दे तुझ्याकडे. अंगठी नाही आपली हरवलीच नाही. ते बघा कोणाची असेल शोध लावा, ती अंगठी घेऊन येणार आणि प्रत्येकाच्या गावातल्या माणसाचं बोट दिसलं का त्या बोटात घालून घाला, बघा. त्या बोटात फिट बसन तेच माणसाची अंगठी सुजाच्या बाईच्या आणि खाटाखाली. अर्ध्या तासापूर्वीच आम्हाला आमची अंगठी मिळालेली आहे, सरपंचालाच सापडली. हा हा आणि सरपंच आमच्या बाईसाहेबांना सांगते आम्ही त्यांच्या इथं नाही का हुरडा खायला गेलतो तिथं राहिली, सरपंचाच्याच बोटात होती, त्यांनी आम्हाला दिली. आमची अंगठी नसती ती हा. मारता मारता गुत- राहिली. हा, तिथं ठेवली होती सरपंचाकडे राहिली. चला मग आता जाऊ आपलं. चला वाचलो भाऊ सरपंच. आता जाऊन अंगठी करू आपण दुसरी. पण मला एक कळत नाही, हा. तुम्ही त्यांना 10,000 रुपये मिळणार होते का नाही, हो. मग तुम्ही ते 10,000 रुपये देऊन ते तिकडे न पाठवता तुम्हाला 64,000ची अंगठी मिळाली असती ना. नको नको ते लाचंडच नको आपल्याला. ती अंगठी नाकारली त्याला हे कवा बी सांगितलं असतं यांनी. आम्ही नक्की चेअरमनची अंगठी सुजाताबाईची इथं होती पैसे घेऊन, त्यापेक्षा ती नाकारली. आता आपण नवीन अंगठी करू. म्हणजे 64,000ला बांबू बसला बाबू म्हणायचं. बसू द्या भाऊ, ते घरचं भांडण उचतर. चोरमन हा. ती अंगठी आहे ना सुजाताबाईला देऊन टाकली. बरं 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 किती झालं. असेल त्याला द्या. हा म्हणजे कुठे गेली नाही ती. हा हा मग ते सुजाताबाईने करद्वारा दिला. ते परवा चोरमनचा करद्वारा बाथरूम मध्येच राहिला होता. मग ते घरी नेऊन दिला. अय, बाईसाहेब म्हणले त्यांना येऊ दे, एकदा त्यांच्या कमरेचा करद्वारा चेक करतील मग तुझा बेत बघेल. चेअरमन आता हा दिवस तुमची मदत करू शकतो, सरपंच काय कामाचा नाही आता तुमच्या मदतीसाठी, फक्त देव रे देव. अयो सरपंच करदुडा बी नाही.